पुरणाची पोळी म्हटलं की टम्म फुगलेली, मऊ, लुसलुशीत आणि आतून भरपूर सारण भरलेली असावी। पण बऱ्याचदा काय होतं, भरपूर सारण भरलं की पोळी लाटताना फाटते। आणि आज आपण हे असं इतकी मस्त टम्म फुगलेली आणि भरपूर सारण भरलेली आंब्याची पुरणपोळी तयार करणार आहोत। ही पोळी बघा काय मस्त मऊ लुसलुशीत तयार झाली आहे, तसेच कडेपर्यंत सारण पोहोचलेलं आहे। लाटताना जर सुद्धा फाटू नये म्हणून याकरता आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत। जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी तयार करणार असाल तरी सुद्धा पातळ छान तयार होईल आणि सारण सुद्धा कडेपर्यंत पोहोचलेल आणि मऊ लुसलुशीत तयार होते तुमच्या आंब्याच्या पुरणपोळ्या। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ। इथे मी 1.5 कप चण्याची डाळ घेतलेली आहे, किंवा तुम्ही चण्याची डाळ आहे ती वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता। आता ही सुरुवातीला आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुढील इतपत आपल्याला डाळ पाणी टाकायचे डाळीमध्ये आणि आपल्याला 20 ते 25 मिनिट ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची। आता 20 ते 25 मिनिटांनी डाळ देखील छान भिजली देखील आहे। आज आपण डाळ आहे ती कुकरमध्ये शिजवणार आहोत। इथे मी कुकर घेतलेला, गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि इथे मी ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती ना हरभरा, त्याच कपाने इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे, ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचे। तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा पाणी टाकू शकता, ज्या वाटीने तुम्ही हरभरा डाळ भिजवून घ्याल। इथे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आणि डाळ छान शिजावी याच्याकरता आपल्याला अर्धा पळी तेल टाकायचे कॅटलीतल्या पळीने आणि चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे गोडाची लज्जत आणखीन वाढते। तसंच चिमूटभर मीठ टाकायचं आणि ह्याला उकळी काढून घ्यायचे पाण्याला आणि गरम पाण्यातच डाळ टाकायची, थंड पाण्यात टाकायचं नाही आहे। एक उकळी काढून घ्यायची, पाणी गरम झाले की याच्यामध्ये डाळ टाकायची। आपल्याला डाळ पूर्णपणे टाकलेली आहे मी कुकरमध्ये, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं। झाकण लावल्यानंतर कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅस ठेवायचा आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्या की पूर्णपणे कुकर हा थंड करून घ्यायचा। आता पुरणपोळीसाठी कणिक भिजवायला घेऊयात। त्याकरता इथे मी साधारण 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ मी छोट्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे। बारीक चाळणी असते ना, आपण रवा वगैरे चळतो ना, ते चाळणी घेतलेली आहे। इथे मी पाव कप इतका मैदा घेतलेला आहे, तो चाळून टाकायचा आहे, किंवा तुम्ही नाही टाकला तरी चालेल, किंवा टाकायचं तर टाकू शकता। आता इथे असं चाळून घेतल्यामुळे काय होतं, छोट्या चाळणीने पोळी लाटताना जरासुद्धा फाटत नाही। त्यानंतर इथे चिमूटभर मीठ घातलेलं आहे, 1 कप आंब्याचा रस घातलेला आहे। या आंब्याच्या रसामध्ये साखर, पाणी, दूध काही सुद्धा मिसळलेलं नाही आहे, फक्त आंब्याचा पल्प आहे हा। आता हा चांगला असा पिठामध्ये मिसळून घ्यायचा। सुरुवातीला आंब्याच्या फ्लेवर ना या पिठाला लागतो, जरासुद्धा साखर, पाणी, दूध काही वापरायचं नाही आहे। आता जेवढा आपला आंब्याचा रस त्याच्यामध्ये बसतो ना कणकीमध्ये, तेवढा आपल्याला ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला कणिक आहे ती मळून घ्यायची आणि आपल्याला आंब्याला या रसामध्ये ही कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे। अगदी जर गरज पडली वाटली तर तुम्हाला थोडं तुम्ही पाण्याचा हात लावू शकता। बघा अगदी मऊसूत कणिक भिजलेली आहे। आता या वरती आपल्याला साधारण 1 चमचाभर इतकं तेल टाकायचे घालायचे। ही कणिक तेलाबरोबर चांगली मळून घ्यायची आहे। असं केलं ना आपली कणिक छान अशी लवचिक तयार होते। आता कणिक साधारण आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, पण मला इथे येळवणी काढायचे, येळवणीची आमटी बनवायचे। त्याच्याकरता इथे मी साधारण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। गरम पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही। ही डाळ आपल्याला एक 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे। बघू शकते 10 ते 15 मिनिट डाळ देखील छान मऊसर शिजली देखील आहे। बघू शकता येळवणी देखील छान निघलेली आहे। आता ही येळवणी असते ना, आपल्याला एक पातेलं घ्यायचे आणि वरची गाळणी घ्यायची, पीठ चाळायची आणि त्याच्यावरती ही डाळ काढायची कुकरमधली, म्हणजे जे काय पाणी असतं ते आपल्या पातेल्यामध्ये पडतं। बघू शकता या पद्धतीने। आणि त्याची येळवणीची आपण कट्टाची आमटी मस्त करणार आहोत। थोडीशी डाळ टाकायची या पद्धतीने। कटाच्या आमटीसाठी इथे मी बाजूला येळवणी देखील काढलेली आहे, त्याची मी आमटी करणार आहे।
ती आता बाजूला ठेवून देऊयात। इथे मी आपण जे पाणी काढून टाकलेलं आहे ना, ती डाळ घ्यायची, चाळणीमधून आपल्याला या पॅनमध्ये काढून घ्यायचे। पॅन आहे तो गॅसवरती ठेवायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची। आपण जेवढी डाळ घेतली होती ना 1.5 कप, तेवढीच आपल्याला साखर देखील टाकायची। 1.5 कप साखर टाकलेली आहे। तुम्ही 1.5 कप वाटीने देखील साखर टाकू शकता। आणि 1 कप मी इथे आंब्याचा रस देखील टाकलेला आहे। या आंब्याच्या रसामध्ये दूध, पाणी काही सुद्धा नाही आहे। ओरिजिनल पद्धतीने आपण प्युअर आंब्याचा रस बनवलेला आहे ना, तोच टाकलेला आहे। डाळ, आंब्याचा रस, साखर आहे ती विरघळून घ्यायची आहे आणि मिक्स देखील करून घ्यायचे। आणि विरघळली देखील आहे साखर 1 ते 2 मिनिटानंतर। आता इथे मी हँड मिक्स घेतलेले आहे। हँड मिक्सने आपल्याला हे पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे डाळ देखील छान क्रश होते आणि पुरणसुद्धा छान असं मऊसूत होतं। बघू शकताय तुम्ही 1 ते 2 मिनिटानंतर आपले इथे बघू शकताय अगदी पुरण मऊसूत देखील झालेलं आहे। बघू शकता तुम्ही। जर तुमच्याकडे हँड मिक्स नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे पुरण वाटू शकता। आता इथे बघू शकता अगदी मऊसूत मस्त आपलं पुरण देखील बनवून तयार झालेलं आहे। पण ह्याला आता आपल्याला चटका द्यायचा आहे पुरणाला। तर इथे मी गॅसवरती पुरण ठेवलेलं आहे। आता हँड मिक्स फिरवल्यानंतर आता तुम्हाला आंब्याचं काहीसं सैलसर मिश्रण दिसत आहे। पण आपण हे असं जर मध्यम आचेवरती घोटत राहिलो ना, जर 5 ते 7 मिनिटांनंतर हे असं काहीसं घट्टसं मिश्रण आपलं तयार होतं। नेहमीच्या पुरणासारखं आपल्याला पुरण करायचं आहे, पण यामध्ये आपण आंब्याचा रस घातल्यामुळे ही मँगो फ्लेवरची पुरणपोळी वर्षातून एकदा नक्कीच करायला हवी। आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे। बऱ्याच जणांना काय करावं लागतं, पुरणाचा नैवेद्य करावा लागतो। अशांनी मँगो पुरणपोळी नक्की ट्राय करून पहा। घरातील सगळ्यांना अतिशय आवडेल ही पुरणपोळी। आणि या पुरणाला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली वगैरे लागू नये याच्याकरता इथे मी जायफळ घेतले। जायफळ आपल्याला खिसून टाकायचं आहे। आणि इथे मी वेलची पूड देखील टाकलेली आहे। 4 वेलची कुटून टाकले ते टाकायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे। वेलचीचा फ्लेवर खूप छान होतो तो। आता इथे बघू शकता वरती पळीने आपल्याला चमच्याने पुरण उचललं तर इथे खाली पडत नाही, याचा आपल्या इथे पुरण तयार झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पळी बघा पूर्णपणे उभी राहिली, पुरण तयार झालेलं आहे हे ओळखायचं। पुरण इथे आता आपल्याला थंड करून घ्यायचे पूर्णपणे। आता बघा साधारण लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याच्या तिप्पट चौपट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। जेवढं पुरण मऊसूत असेल तेवढंच आपलं हे पिठंही मऊसूत असायला हवं, म्हणजे पोळ्या अजिबात फाटत नाहीत। आपण मोदकाला पारी कशी करतो ना, अगदी तशीच करून घ्यायचे। गोल फिरवत आणि पुरणाचा गोळा आहे ना तो ठेवायचा आहे। आणि आपल्याला कडा ज्या आहेत ते एकजीव करून घ्यायच्या, तशा मधोमध अशा एकत्रित अशा कडा एकत्र करून घ्यायच्या, गोळा करून घ्यायच्यात। या पद्धतीने गोल फिरवत एकत्र गोळा करून घेतल्यानंतर वरचं जे आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं व्यवस्थित असं। ते बंद करून घ्यायचं म्हणजे बाहेर येऊ नये पुरण्याच्या करता। पिठामध्ये हे घोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला एकसारखं असं करून घ्यायचं। बघू शकता म्हणजे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरतं, त्याच्याकरता असं त्याला दोन्ही हातांनी या पुरणपोळीला थोडंसं पसरून घ्यायचं। आणि याला बघू शकताय तुम्ही आता ह्याला लाटून घ्यायचं आहे, पीठ लावायचं आणि छान याला लाटून घ्यायचं। आता गव्हाचं पीठ लावायचं आणि एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे। आता घरातल्या लाटण्याने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आणि लाटत असताना अगदी अलगद लाटायची, जास्त जोर देऊन लाटायची नाही पोळी। बघू शकता या पद्धतीने हळूहळू लाटून घ्यायची आणि कडा ज्या आहेत ते छान अशा लाटून घ्यायच्यात, पातळ करायच्यात। इथे बघू शकता इथे आपली पुरणपोळी छान अशी पातळ देखील लाटून झालेली आहे। आता इथे मी बाजूला देखील तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे, मीडियम टू हाय। मग तव्यावरती आपल्याला पोळी घालून घ्यायची। बघा पोळी असे छोटे छोटे बुडबुडे आले की मग काय करायचं, अलगद अशी मस्त आपल्याला पोळी आहे ती पलटून घ्यायची। बघू शकता मस्त असा रंग आला की पलटून घ्यायची। दोन्ही बाजूने मी ते पलटून घेतलेले आहे। आणि आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ब्रशने, त्या चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं ब्रशने। आता पलटी मारून घ्यायची आणखीन एकदा, याला तेल लावून घेतल्यानंतर पूर्णपणे। बघू शकता दुसऱ्या बाजूने तेल लावून पोळीला खरपूस भाजून शेकून घेतलेली आहे।
बघू शकता अगदी कलर मस्त आलेला आहे। बघू शकता टम्म देखील फुगलेली आहे, अगदी गुबगुबीत मस्त तयार झालेली आहे पुरणपोळी। आता ही प्लेटमधून काढून घ्यायची आहे तव्यावरती। अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या पुरणपोळ्या देखील मी याच पद्धतीने करून घेते। सगळ्या पोळ्या मी या पद्धतीने करून घेतल्या तरी आपण कणकेची पोळी तयार केली आहे, जरासुद्धा फाटली नाही, कडेपर्यंत सारण पोहोचलं, इतकी मऊ मँगो पुरणपोळी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा मँगो फ्लेवरची पुरणपोळी नक्की करून बघा या वटपौर्णिमेला। जर तुमच्याकडे मँगो पल्प असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा, खूप चवीला एकदम टेस्टी लागते ना, तुम्हाला शब्दात सांगू शकते इतकी मस्त लागते ही पुरणपोळी। तुम्ही सुद्धा या वटपौर्णिमेला मँगो पुरणपोळी नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।